महाराजांनी सांगितलं होतं आपला शत्रू समुद्रमार्गे येईल, समुद्रावरती गस्त वाढवा. सांगितलं होतं की नव्हतं? सांगितलं होतं ना. आमच्याकडे समुद्रमार्गे आरडीएक्स आला, आमचा पत्ता नाही, आम्हाला लक्षात येत नाही. त्या समुद्रमार्गावर कसा आला आमचं लक्षच नाहीये. त्यांच्या पुत्राला कशाला हार घालायचे? त्यांनी काय सांगून ठेवले हे जर समजा आमच्या लक्षात येणार नसेल, आम्ही फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्या एवढ्यांचाच फक्त विचार करतो. ते आले, हार घातला, आमचं काम संपलं. ते काय बोलले, काय केले, आम्हाला काही घेणं नाही या गोष्टीची. आज माझ्या बाजूला कोण राहायला आलाय? तो कसा काय राहायला आला? आणि माझ्या बाजूचा मराठी माणूस हा कसा काय गेला? आम्हाला विचार असं वाटत नाही. तो गेला कुठे गेला आम्ही मला माहिती नाही. कठाणे जिल्ह्याचा पालघर बिलघर पासूनचा पट्टा आता हातात जायला लागलेलाच आहे. उद्या येऊन बसल्यानंतर तुम्ही काढू नाही शकणार. पण उद्या आपल्या हातातलं काय आपण गमावून बसतो. हा सगळा आज कोकण किनारपट्टीला सगळा धोका आहे. रोजच्या मोबाईलच्या क्लिप्समध्ये आणि टेलिव्हिजनच्या सिरियलमध्ये आम्ही अडकून पडलो. पण आमच्या अवतीभोवतीच्या सगळ्या गोष्टी पोखरल्या जात आहेत याच्यावरती आमचं लक्ष नाहीये. आम्ही बघत नाही आहोत. आम्ही फक्त पोवाड्यामध्ये ऐकायचं, कार्यक्रमात ऐकायचं, आमच्या मराठी माणसांनी अटकेपार शेती